जय भीम न्यूज में मैं सृष्टि एसाटी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। औरंगाबादिया रहने वाले मातंग समाज के युवक मनोज आव्हाड की कुछ असामाजिक तत्वों के लोगों ने नीले रंग के कपड़े से हाथ पैर बांधकर लकड़ी और फाइबर के रॉड से पीट कर हत्या कर दी। इसके विरोध में मातंग समाज की ओर से नागपुर के यशवंत स्टेडियम से संविधान चौक तक मोर्चा निकाला गया और इस मोर्चे के द्वारा मांग की गई कि मनोज आव्हाड इस युवक के हत्यारों को तत्काल फांसी की सजा दी जाए। सरकार की ओर से मृतक मनोज आव्हाड के परिवार को तत्काल 20 लाख रुपए की मदद सरकार द्वारा की जाए और उसके परिवार के सदस्यों को सरकारी नौकरियां दी जाए तथा मातंग समाज के अनुसूचित जाति में अ, ब, क, ड में समावेश करके आरक्षण दिया जाए। आज नागपूर सकल मातंग समाजाच्या वतीनं या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसापासून मातंग समाजावरच्या अन्य अत्याचाराच्या मालिकेमध्ये वाढ होते आहे। त्याचाच एक भाग म्हणून गेल्या एप्रिल महिन्याच्या 20 तारखेला मनोज सेसाव आव्हाड या 27 वर्षीय मातंग युवकाची निर्गुण अशी बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली। त्या सर्व मारेकऱ्यांना तात्काळ फासावर लटकवला गेलं पाहिजे। सदर खटला पाटक कोर्टामध्ये चालला पाहिजे। त्यामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याबरोबरच अधिकच्या जवळजवळ अर्धा डझन गुन्हे दाखल झाले पाहिजे। हा संपूर्ण खटला अंडर ट्रायल चालला पाहिजे। या सर्व मारेकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये जामीन मिळता कामा नये। यामध्ये मोका हा लागला पाहिजे। अनेक हे सराईत गुन्हेगार आहेत। या महाराष्ट्रामध्ये पुरोगामित्वाची भाषा करणाऱ्यांनी या मातंग समाजावर अन्यायाची मालिका सुरू केलेली आहे आणि म्हणून या महाराष्ट्रातला तमाम मातंग समाज आज रस्त्यावर उतरतोय। त्याचाच एक भाग म्हणून आज नागपूर या जिल्ह्यातला समस्त मातंग समाज सकल मातंग समाजात रस्त्यावर उतरलेला सन्माननीय नेते विष्णुभाऊ सचिन दादा साठे हे या ठिकाणी आलेत आणि संपूर्ण समाज नागपूरकर नेते मंडळी एकत्र आलेले आहे। सर्वच्या सर्व मारेकऱ्यांना फासावर लटकवलं गेलं पाहिजे। अन्य अत्याचार त्वरित त्या ठिकाणी बंद झाले पाहिजे अशा पद्धतीची मागणी घेऊन या प्रमुख मागणीसह मातंग समाजाच्या ज्या प्रलंबित मागण्या ज्या सार्वजनिक मागण्या आहेत, या जिल्ह्यातल्या मागण्या आहेत, या शहरातल्या मागण्या आहेत, सर्वच्या सर्व मागण्या आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या माध्यमातून या मोर्चाकऱ्यांच्या माध्यमातून शासनाला कळवू इच्छितो। आज या नागपूर शहरामध्ये मातंग समाजाच्या वतीनं मनोज आव्हाड नामक औरंगाबादच्या तरुणाची हत्या ज्या अत्यंत भयानक अशा पद्धतीने झाली याचा निषेध म्हणून आणि त्या हत्येमागील जे आरोपी आहेत या आरोपींना कडक आणि फाशीची शिक्षा व्हावी यासाठी हा सकल मातंग समाजाच्या वतीनं मोर्चा आयोजित केलेला आहे। यामध्ये आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय विष्णुभाऊ कसबे, कैलासदादा खंदारे आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी या निमित्तानं उपस्थित आहोत। भारतीय समाज व्यवस्थेमध्ये धर्म आणि जातीला महत्त्व देणारा हा भारत, यामध्ये जातीच्या नावाखाली अत्यंत पद्धतीनं हिणवलं जातं। अनुसूचित जातीच्या 59 जातीमध्ये मातंग समाज हा अत्यंत मोठा आणि एक महत्त्वपूर्ण समाज आहे, पण या समाजाची आजच्या 21व्या शतकामध्ये अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे। तुम्ही मनोज आव्हाडच्या हत्याचा सगळा जर रिपोर्ट घेतला तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रचंड मोठा जातीवाद आमच्याच बंधूंनी केलेला दिसेल। त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं निळ्या कपड्याने बांधून जो निळा कपडा ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जात्यांताच्या लढाईसाठी तो निळा कपडा वापरला होता, निळा ध्वज वापरला होता। हाच निळा ध्वज घेऊन त्या मनोजचे हातपाय बांधून त्याला अत्यंत लाकडाने अत्यंत भयानक अशा पद्धतीने त्याची हत्या केलेली आहे।
आणि याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपामध्ये ज्या पद्धतीनं आमच्या मोठ्या बंधूंनी जी दखल घ्यायला पाहिजे होती ती घेतली नाही आणि म्हणून या निमित्तानं मी या ठिकाणी मांडतो की आम्ही सर्वजण या हत्येचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत आणि मनोज आव्हाडच्या कुटुंबियांना मोठ्या स्वरूपाची मदत या शासनाकडून मिळाली पाहिजे आणि ही जर मदत तात्काळ नाही मिळाली तर आम्ही निश्चितच येणाऱ्या काळामध्ये एक मोठा भव्य दिव्य मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मातंग समाजाचा लाखोचा मोर्चा घेऊन आम्ही त्या विधान भवनावर धडकू। स्थानीय बुल्डाना जिला परिषद में महात्मा गांधी इनके पुतले को माल्यार्पण कर पुतले के सामने बैठा सत्याग्रह कर कांग्रेस पार्टी की ओर से धरना प्रदर्शन किया गया। केंद्र में भाजपा की सरकार मनमानी और अहंकारी होकर विरोधियों को खत्म करने के लिए केंद्रीय जांच यंत्रणा हाथ में लेकर कार्रवाई कर रही है। कांग्रेस पार्टी इस तरह की कार्रवाई से कभी भी नहीं डरी है और ना ही डरेगी। सोनिया गांधी और राहुल गांधी लगातार तानाशाही का सरकार से जवाब मांग रहे हैं। केंद्र सरकार की ओर से उन्हें झूठे केस में फंसाने की साजिश की जा रही है, लेकिन ऐसी तानाशाही को कांग्रेस पार्टी लोकशाही तरीके से जवाब देगी। महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के उपाध्यक्ष विजय अंभोरे इन्होंने कहा कि हम डरेंगे नहीं, हम लड़ेंगे और जीतेंगे भी। राहुल गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नहीं चलेगी, नहीं चलेगी। नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने ज्या पद्धतीने राहुलजी गांधी आमचे नेते यांच्या विरोधात सूडबुद्धीने कारवाई केली आहे, त्यांना फसवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे, त्या सर्व कारवाईचा आम्ही या ठिकाणी सर्व लोक निषेध करतो आहोत। या देशामध्ये असं झालं आहे की जो कोणी केंद्र शासनाच्या विरोधात बोलेल, भाजपाच्या विरोधात बोलेल, त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हे सरकार करते आहे। मागील 8 वर्षापासून या देशामध्ये आमचे नेते राहुलजी गांधी सातत्याने केंद्र सरकारच्या चुका दाखवण्याचं काम करते आहे। एक प्रचंड असा बुलंद आवाज विरोधी पक्षाचा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण केला आहे, म्हणून त्यांच्यावर ही कारवाई ईडीच्या माध्यमातून जी कारवाई होत आहे ते सूडबुद्धीच्या भावनेनं होत आहे। यापूर्वीही कारवाई झाली, त्यामध्ये काही त्यांना आढळलं नाही, म्हणून काँग्रेसचा आवाज दाबण्यासाठी, काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा आवाज दाबण्यासाठी, त्यांना नाउमेद करण्यासाठी ही कारवाई केंद्र सरकार करते आहे आणि त्यांचा आम्ही कठोर शब्दामध्ये निषेध करतो। आणि आमचा हा आवाज किती दाबण्याचा प्रयत्न केला आमच्या नेत्याचा, तरी तो आवाज दाबला जाणार नाही। तो प्रचंड मोठ्या आवाजात ते आणखी तुमच्या चुका या देशाच्या समोर आणण्याचं काम करतील। या देशामध्ये लोकतंत्र शिल्लक राहिलेलं नाही आहे, संविधानाच्या धज्जा उडवल्या जात आहेत आणि दिल्लीचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसमधल्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा त्या ऑफिसमध्ये जाऊ देण्यापासून मज्जाव केला जात आहे। ही कुठली लोकशाही या देशामध्ये? या सर्व गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज सत्य आणि अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आम्ही या ठिकाणी अनशनसाठी, आंदोलनासाठी बसलो आहोत। या देशाची संपूर्ण वाटचाल चालू असताना मधातच या 8 वर्षांपासून मोदी सरकारने एक दडपशाही, एक दहशतीचं वातावरण या संपूर्ण देशामध्ये निर्माण केलेलं आहे। त्यासोबत त्यांच्या विरोधात बोलणारे जे कोणी पण असतील त्यांच्यावरती ईडी असो किंवा वेगवेगळ्या माध्यमातून हे दडपशाही करून त्यांचा आवाज दाबण्याचा संपूर्ण भारतामध्ये प्रयत्न चालू आहे। विदेशामध्ये जर कचरा कुंडीवरती स्वतःचा फोटो लागत असेल तर त्यांनी या भारताची मलिन झालेली प्रतिमा ही सुधारण्याच्या दृष्टिकोनातून त्या देशांच्या सोबत हितगुज केलं पाहिजे आणि तिथून आपला फोटो निघाला पाहिजे। यासाठी जसे सत्तेवरती येताना 15-15 लाखाचं आमिषण दिलं, तसं काही अजून एखादं आमिषण त्या विदेशी लोकांना दिलं तर चालेल, परंतु हा भारताचा अपमान आहे की पंतप्रधान भारताचे आणि त्यांचा फोटो त्या याच्यावरती जातोय, कचरा कुंडीवरती लोक लावतायत। इतकी जर कधी आपली प्रतिमा मलिन होत असेल तर ते पहिल्यांदा सुधारण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे। भ्रष्टाचाराचा आरोप करून ज्या पद्धतीने वेगवेगळ्या दडपशाहीच्या माध्यमातून हे पाऊल त्यांनी उचललेलं आहे ते त्यांचं अतिशय चुकीचं आहे। दाऊदला या देशामध्ये आणण्याचं स्वप्न या लोकांना दाखवलं, परंतु ते काही त्यांच्याकडून झालं नाही। त्या उलट
नीरव मोदी आणि विजय माल्ल्यासारखे लोक हे भ्रष्टाचार करून या देशातल्या गोरगरिबांचा कष्टाचा पैसा बँकेतला घेऊन हे पळून गेले, हे त्यांना सुद्धा थांबवू शकले नाही आणि त्या दाऊदला इथे आणण्याच्या गोष्टी त्यांनी फक्त केल्या. हे थोतांडी सरकार आहे. 2022 साल का राजश्री शाहू पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर जनार्दन वाघमारे इनको दिया जाएगा. इस बात की घोषणा राजश्री छत्रपति मेमोरियल ट्रस्ट के सचिव दत्तात्रेय कवितके इन्होंने प्रेस वार्ता में दी. साथ ही कोरोना की वजह से रुका हुआ 2 साल का शाहू पुरस्कार डॉक्टर तात्याराव लहाने इनको भी इस शाहू पुरस्कार से सम्मानित किया जाएगा. 1 लाख रुपए स्मृति चिन्ह मानपत्र ये पुरस्कार का स्वरूप है. 26 जून को शाहू स्मारक भवन में ये कार्यक्रम संपन्न होगा. शाहू महाराज इनके जयंती के अवसर पर हर साल समाज प्रबोधन, साहित्य कला, सांस्कृतिक, संगीत क्षेत्र में योगदान देने वाले व्यक्ति तथा सामाजिक संस्था को पुरस्कार से सम्मानित किया जाता है. नमस्कार, मी दत्तात्रय कवितके, जिल्हा पुरवठा अधिकारी कोल्हापूर, तसेच सचिव राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूर. या ट्रस्टतर्फे सालाबादप्रमाणे दिला जाणारा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार यावर्षी म्हणजे 2022मध्ये माननीय डॉक्टर जनार्दन वाघमारे यांना प्रदान करण्याचं ट्रस्टनी ठरवलेलं आहे. माननीय डॉक्टर जनार्दन वाघमारे हे थोर विचारवंत, साहित्यिक आणि शिक्षणतज्ञ आहेत. हा पुरस्कार या ट्रस्टतर्फे दरवर्षी शाहू महाराजांच्या जन्मदिनी, जयंतीदिनी म्हणजे 26 जून रोजी शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी दिला जातो. 2020चा जो माननीय डॉक्टर तात्याराव लहाने सरांना पुरस्कार हा घोषित केलेला होता, तो कोरोना प्रतिबंधांमुळे आपल्याला देता आलेला नव्हता. तर हा पुरस्कारसुद्धा 2022च्या पुरस्कारासोबतच यावर्षी 26 जून रोजी दिला जाणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जनार्दन वाघमारे यांना हा पुरस्कार घोषित करताना राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट यांना अतिशय आनंद होत आहे. माननीय डॉक्टर जनार्दन वाघमारे सर हे यांचं शिक्षण क्षेत्रातलं, सामाजिक क्षेत्रातलं आणि साहित्यिक क्षेत्रातील त्यांचं कार्य पाहून ट्रस्टनी सरांना हा पुरस्कार देण्याचं निश्चित केलेलं आहे. आणि हा पुरस्कार 26 जून रोजी सायंकाळी 6 वाजता शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे. या ट्रस्टतर्फे सालाबादप्रमाणे आपण 20 ते 25 जून या कालावधीमध्ये दररोज व्याख्यानमालेचं पण आयोजन करण्यात आलेलं आहे. 20 जून ते 25 जून या 5ही दिवसामध्ये दररोज सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध व्याख्यात्यांचं विविध विषयावर जे राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याशी संबंधित विषय आहेत अशा विषयांवर व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नागपुर में नए वेरिएंट BA.5 के 2 मरीज सामने आए हैं. मनपा प्रशासन अलर्ट मोड पर है. 7 से 8 दिनों में कोरोना मरीजों की संख्या में बढ़ोतरी हो रही है. इसी कारण से 44 टेस्टिंग सेंटर बढ़ाए गए. लक्षण दिखाई देते ही नागरिकों की समय पर टेस्टिंग की जाए, ऐसा आह्वान किया गया. एयरपोर्ट पर से बाहर से आने वाले मरीजों की सूची मांगकर उसकी टेस्टिंग की जाती है. सरकारी और निजी अस्पतालों को तैयार रहने के निर्देश भी दिए गए और नागरिकों से टीकाकरण कराने की अपील की गई. ऐसी बात नागपुर महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी इन्होंने की. आज रोजी जवळपास 169 लोकांचं ॲक्टिव्ह केसेस, ॲक्टिव्ह पेशंट्स आहे आपल्याकडे आणि कालसुद्धा जे 27 पेशंट्स पॉझिटिव्ह आढळले. महत्त्वाचं अशी आहे, आपण प्रत्येक सॅम्पलचं आपण जिनोमिक सिक्वेन्सिंग करतो, त्याच्यामुळे काल आपल्याला कळालं 2 पेशंट्स आपल्याकडे BA.5च्या सुद्धा आढळलेले दिसत आहे आणि एक HQ पेशंट आहे. म्हणजे सुदैवाने एवढ्याच गोष्टी, ते तिघं क्वारंटाईन पिरियड एंड पिरियडमध्ये आहेत आणि तिघांचा एसिम्टमॅटिक केस. मात्र त्याचं जे स्प्रेड लक्षात ठेवता आणि अशाच प्रकारच्या केसेस जसा बाकीच्या MMR रिजनमध्ये वगैरे संख्या पाहता आपल्याकडे पण वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून आपण महत्त्वाचे काही उपक्रम आपण हाती घेतलेले. एक महत्त्वाचे टेस्टिंग, कारण याच्या वेळेवर टेस्टिंग करणे अत्यंत महत्त्वाचे. आजपर्यंत सुदैवाने कुठल्याही प्रकारचं हॉस्पिटलायझेशनचं गरज नाही पडलं. 169 लोकांचा, कोणाचा एकच व्यक्ती गेला होता हॉस्पिटलमध्ये, ही इज ऑल्सो डुईंग गुड. सो
परंतु जी BFI केस आता नव्याने आढळल्यामुळे त्याचं जे स्प्रेडिंगच्या अनुषंगाने जी सूचना वगैरे पाहता आपलं ते टेस्टिंग इंटेन्सिफिकेशन करण्याचा गरजेचं लक्षात ठेवून आपण टेस्टिंग सेंटर्स आपण वाढवले. जवळपास 44 टेस्टिंग सेंटर सरकारी मोफत टेस्टिंगच्या सुविधा आपण चालू केलेली आहे. 10 आपण मोबाईल व्हॅन्सद्वारे आपण जे दुर्गम वस्ती आउटर शहराचा आउटर भाग त्या ठिकाणी वगैरे आपण लोकांच्या एरियामध्ये हॅबिटेशनमध्ये जाऊन टेस्टिंग करायचं सुविधा आपण तयार केली आहे. त्याच्यातून माझं आव्हान आहे लोकांना याला थोडासा लाईटली न घेता कुठल्याही प्रकारचं याला दुर्लक्ष न करता त्यांनी लक्षणे आढळल्यास तातडीने टेस्टिंग करून घेणे आवश्यक आहे. त्याच्यातून आपल्याला वेळेवर उपचार करण्यामध्ये मदत होईल. दुसरं महत्त्वाचं आहे आपण एअरपोर्ट अथॉरिटीमार्फत आणि DGCAकडून आपण वारंवार जे फॉरेन ट्रॅव्हलर्स जे अलीकडे बाहेर जाऊन आलेले लोकांच्या यादी घेतो त्यांच्यावरचं विशेष मॉनिटरिंग ठेवायला मी सूचना दिलेली आहे. खास करून ज्यांनी रिसेंटली ट्रॅव्हल करून आलेले त्यांचं केसेस सिम्पटम्स असेल तर त्यांना आपण टेस्टिंग करून घेतो. या व्यतिरिक्त त्यांच्या केसेसवर मॉनिटरिंग करण्यासाठी आपला RRT टीम्स आपण प्रत्येक झोन वाईज आपण तयार केलेले आहे. यानंतर आपल्याला ज्या लोकांच्याकडे टेस्टिंगला थोडासा कमी तरता होत आहे तिथे होता कामा नये म्हणून आपण टीम्स आपण इंटेन्सिफाय करायला सूचना दिलेली आहे. त्यानंतर आपला आपला जे दुसऱ्या वेव्हच्या टाईममध्ये तिसऱ्या वेव्हच्या टाईममध्ये जेवढं शासकीय आणि खाजगी रुग्णालय आपल्याकडे कार्यरत सर्वांना तयारी राहण्यासाठी सूचना लेखी स्वरूपात देण्यात आलेल्या आहे. त्यांनी त्यांच्याकडे इन केस एनी केसेस संख्या येणाऱ्या काळामध्ये वाढत असेल तर लोकांना उपचार करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांच्या फॅसिलिटी सक्षम करण्यासाठी सूचना दिलेली आहे. जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक. आंबेडकरवादी मिशन UPSC MPSC राज्य स्तरीय प्रवेश पूर्व परीक्षा दिनांक 26 जून 2022 वेळ सकाळी 11:30 वाजता. स्थळ आंबेडकरवादी मिशन सिडको नांदेड. राज्यस्तरीय प्रवेश पूर्व परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जुलै ते डिसेंबर 6 महिन्याचा बॅच प्रवेश दिला जाईल. SC ST OBC NT DT SBC मुस्लिम लिंगायत मराठा विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश. रिझल्ट्स UPSC 2022 180 IAS IPS IFS IFOS IRS पदावर निवड. MPSC 250 PSI 250 बँक PO 60 1000 विद्यार्थ्यांची सरकारी नोकरीसाठी निवड. वैशिष्ट्ये मुले मुलीसाठी स्वतंत्र निवासी व्यवस्था. UPSC ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग इंग्लिश मीडियम 8 स्वतंत्र अभ्यासिका ग्रंथालय छापील नोट्स तज्ञ मार्गदर्शक 4 तास प्रतिदिन मार्गदर्शन. आंबेडकरवादी अधिकारी निर्माणाची सामाजिक चळवळ. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9326932049 9370753059. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. ब्रेक के बाद आपका स्वागत है. समर्पित आयोग के माध्यम से OBC एम्पेरिकल डेटा बनाने का काम चल रहा है. ये काम जिस तरह से चल रहा है वो तरीका बहुत गलत है. इसलिए OBC पर भारी अन्याय होने की संभावना पैदा हो गई है. सरनेम पर से निर्णय लेना संभव नहीं. आने वाली कई पीढ़ियों को इसका नुकसान हो सकता है. इसलिए इस विरोध में सरकार और आयोग का ध्यान आकर्षित करने के लिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी OBC सेल संगठन द्वारा जिलाधिकारी कार्यालय पर निदर्शने किए गए. महाविकास आघाड़ी हमेशा OBC के आरक्षण के बाबत वो उसके पक्ष में ही रही है, लेकिन सेंट्रल गवर्नमेंट ये कभी भी वो आरक्षण वहाँ का OBC का ना मिले इसका प्रयास करते रही है. लेकिन हमारी महाविकास आघाड़ी रहे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी रही, ऑलवेज OBC के पक्ष में रही है. हमारी डिमांड ये है कि जिस प्रकार से अभी जो भाटिया आयोग स्थापन हुआ है, मागासवर्गीय आयोग तो स्थापन हुआ है, उस आयोग में
मतदार यादी से वो जो नाम निकाल के नाम से वो ओबीसी का ये कर रहे हैं, वो हम ये चाहते हैं कि वहाँ से मतदार यादी से नाम ये सरनेम जो होते हैं हर समाज में होते हैं, उसके वजह से ओबीसी कौन है आइडेंटिफाई नहीं हो पाएगा। हमारा बोलना यही है कि जहाँ जो ये ओबीसी है सबके घर में जा के वो ओबीसी है, एससी है, एसटी है, जो एनटी है, जो समाज का होगा उसके घर में जाके एम्पिरिकल डाटा तैयार करने से हमारे ओबीसी समाज के ऊपर किसी भी प्रकार का अन्याय नहीं होगा। इसलिए हम आज निवेदन कलेक्टर के माध्यम से आयोग को देने जा रहे हैं। ये देवेंद्र जी फडणवीस साहब को मालूम है कि वही खुद ये ओबीसी का आरक्षण मिलना नहीं चाहिए करके वो जो बोलते ना शतरंज की चाल खेलने का काम ही वो कर रहे हैं। जब उनकी सरकार थी तब उन्होंने क्यों नहीं किया? जब उनको ये मांगनी करना चाहिए कि ये अब समझो पवार 8 या 9 समाज के अंदर में ये कास्ट है। मोदी सरकार को महाराष्ट्र में ओबीसी समाज के अंदर तेड़ निर्माण करने का काम ये सेंट्रल गवर्नमेंट कर रही है। बावनकुळे साहब जोर से चिल्लाते, पता नहीं उनको क्या आदत गिरी है, लेकिन आज अगर अभी बावनकुळे साहब आके अगर उन्होंने बोला रहता कि मैं आपके साथ हूँ तो समझ में आता बीजेपी साथ में, लेकिन वो आ नहीं सकते क्योंकि उनको भी इंस्ट्रक्शन है कि ओबीसी का जब तक के यहाँ पे झगड़ा नहीं होगा और वो उसके नाम पे वोट लेने की कोशिश कर रहे। लेकिन ओबीसी समाज अभी होशियार हो गया, उनको ये पता चल गया है कि भाजपा इसके खिलाफ है, इसलिए आज हम ये आंदोलन कर रहे और जिलाधिकारी मैडम को इसका निवेदन देंगे कि सरनेम के ऊपर से ओबीसी समाज की जनगणना नहीं होना चाहिए। जो भी जनगणना होनी चाहिए एक तो घर जाके या लिविंग सर्टिफिकेट से करो ना, आपको तो 2 मिनट में मिल जाएगा। लिविंग सर्टिफिकेट से किया तो आपको मेहनत भी नहीं करना पड़ेगा ये सब चीज़ों के लिए, लेकिन वो करने के लिए वो तैयार नहीं है। इसलिए ईश्वर बालबुदे जी के नेतृत्व में और दुनेश्वर भाऊ पेटे के नेतृत्व में यहाँ पे ये निवेदन देने के लिए हम आए हैं। एम्पिरिकल डाटा कलेक्ट करण्यासाठी जो आयोग नेमण्यात आला, बांटी आयोग, त्यांनी अनेक शहरात जाऊन सगळी माहिती घेतली, पण डाटा जो कलेक्शन सुरू आहे ते मतदार यादीवरून सुरू आहे आणि तो एका यंत्रणेला दिला आहे आणि हा यंत्रणा ही आळणावरून एम्पिरिकल डाटा काढत आहे, पण ते कोणालाच मंजूर होणार नाही, कारण एका आळणावाचे 10 जाती आहेत किंवा मग एका एससीत असो, ओबीसी असो, मराठा असो किंवा मुस्लिम समाजाचाही मोठा घोळ आहे। त्याच्यामुळे प्रत्यक्ष सरकारी शासकीय यंत्रणेमार्फत हा एम्पिरिकल डाटा गोळा करावा अशी मागणी आहे आणि ज्या पद्धतीनं हे एका ठिकाणी बसून डाटा कलेक्ट करत आहे तो डाटा आम्हाला मंजूर नाही आणि येणाऱ्या पिढीलाही मंजूर नसेल। याच्यात शेवटी ओबीसीचं नुकसानच आहे, ते नुकसान आम्ही खपवून घेणार नाही। जर यांनी हे आमची मागणी मान्य नाही केली तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन होतील, अनुचित प्रकार होतील। हे सगळं थांबवण्यासाठी आयोगाने आत्ताही पाऊल उचलावे अशी आमची मागणी आहे। केंद्रीय वस्त्रोद्योग राज्य मंत्री दर्शना जरदोश कोल्हापुर में आई थी और जिलाधिकारी कार्यालय पर केंद्र सरकार की योजना के बारे में अन्य लाभार्थियों से संवाद किया। पिछले 8 सालों से केंद्र सरकार के माध्यम से विविध योजना का प्रभावी अमल हो रहा है। इस योजना पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इनकी प्रशंसा की गई। किसानों के लिए उनके खाते में हर साल पैसा देते हैं, ये बहुत अच्छी बात है। साथ ही इसमें उनके साथ सांसद धनंजय महाडिक, जिलाधिकारी राहुल रेखाराव, आयुक्त कादम्बरी बलकवड़े, उप जिलाधिकारी शंकर राव जाधव मौजूद थे। आज़ादी के अमृत महोत्सव के वर्ष में माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र भाई मोदी जी ने अपने सफलतापूर्वक 8 साल पूरे किए। जो जन कल्याणकारी योजना के माध्यम से मृत्यु तक पहुंचने का हमारा जो संकल्प था वो पूरा करने के लिए मैं आई हूँ। सभी मंत्रियों को हर एक जिले में जाना था। कोल्हापुर का ये मेरा पहला दौरा है और यहाँ पे जो लाभार्थियों से मैंने संवाद किया, जिसमें किसान सम्मान निधि, प्रधानमंत्री आवास और 4 महिलाओं से जुड़ी हुई सशक्तिकरण सभी योजनाओं का जब मैंने लाभार्थी से संवाद किया, बहुत अच्छे से ये योजना नीचे तक पहुंची है। और उन्होंने जैसे
सशक्तिकरण के लिए प्रधानमंत्री जी ने जो काम किया है, महिला के सेल्फ हेल्प ग्रुप, महिला के साथ में आंगनवाड़ी से जुड़े हुए महिला के बच्चे के साथ में कुपोषण वाले बच्चे को कैसे बाहर निकाला जाए, और स्वनिधि योजना के माध्यम से कोविड के समय के बाद कैसे लोगों ने अपने आप को संभाल के अपने आप को मजबूत किया है। तो ये सभी सारी जन कल्याणकारी योजनाओं का ब्यौरा किया मैंने। अमृत सरोवर का संकल्प किया है, अमृत आज़ादी का अमृत वर्ष के साल में तो 75 जीतने के बदले में 81 जितने अमृत सरोवर बनेंगे। तो जन कल्याणकारी योजनाओं कोल्हापुर में बहुत जिले और शहरी दोनों जगह पे बहुत अच्छे से इसका इम्प्लीमेंटेशन हुआ है। विद्यार्थियों में वैज्ञानिक दृष्टिकोण विकसित करने के लिए विज्ञान एवं नावीन्यता केंद्र अत्यंत उपयुक्त होकर प्रत्येक जिले में ऐसे केंद्रों की स्थापना के लिए आने वाले वर्ष के अंदाजपत्रक में प्रावधान किया जाएगा। ऐसी बात राज्य के उप मुख्यमंत्री अजित पवार इन्होंने कही। वह बारामती एग्रीकल्चर डेवलपमेंट ट्रस्ट के कृषि विज्ञान केंद्र परिसर में स्थापित किए गए साइंस एंड इनोवेशन एक्टिविटी ट्रस्ट के उद्घाटन के अवसर पर बोल रहे थे। केंद्र की स्थापना महाराष्ट्र सरकार, राजीव गांधी विज्ञान और तंत्रज्ञान आयोग और टाटा ट्रस्ट द्वारा संयुक्त रूप से की गई। टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेले सगळे माझे विद्यार्थी विद्यार्थिनी, प्रतिष्ठित नागरिक, बंधू भगिनींनो आणि माझ्या मित्रांनो, मुलांना मुलींना मला माहिती आहे की तुम्ही सकाळी फार लवकर आलेला आहे, जवळपास 2-3 तास कार्यक्रम चालला आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही कंटाळलेला त्याची जाणीव मला आहे। परंतु माझ्यानंतर फक्त साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे, पण तुमच्या अजून काहीच्या लक्षात आलेलं नाही की हा जो कार्यक्रम आपल्या सर्वांच्या करता घेतलेला आहे त्याला खूप अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे। आता काकोडकर साहेबांनी सांगितलं, इतर माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं बारामती तालुक्याच्या लोकप्रतिनिधी या नात्याने तमाम बारामतीकरांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विज्ञानाची आवड निर्माण करणं, त्यांच्यातील चिकित्सक वृत्तीला चालना देऊन भविष्यातील वैज्ञानिक घडवण्याच्या हेतूने बारामतीमध्ये आपण आदरणीय पवार साहेबांच्या प्रेरणेतनं आमचे बंधू राजेंद्र पवार आणि सगळ्या आमच्या सहकाऱ्यांनी हे सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटरची उभारणी केलेली आहे। हे पुढं आता काकोडकर साहेब म्हणाले तसं यंदाचा अर्थसंकल्प सादर करत असताना मी 6 विभाग आहेत, 6 विभागामध्ये सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटर आपण उभी करतोय। पण काकोडकर साहेब तुम्ही जसं सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यापर्यंत ते पोचलं पाहिजे। जरूर यंदाचं वर्ष झाल्यानंतर पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तिथल्या मुलांना मुलींना अतिशय उपयुक्त ठरेल अशा प्रकारचं सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटर हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या वतीनं त्या ठिकाणी उभं केलं जाईल। कांग्रेस नेता राहुल गांधी और सोनिया गांधी को ईडी द्वारा नोटिस भेजकर कार्यालय में पूछताछ के लिए बुलाया गया। ऐसे विरोध में अमरावती शहर युवा कांग्रेस आक्रामक हो गई है और शहर युवा कांग्रेस की ओर से अमरावती यहां के बियानी चौक में पुतले जलाकर निषेध व्यक्त किया गया और बीजेपी के खिलाफ नारेबाजी भी की गई। मोदी सरकारने जे काँग्रेसच्या प्रति राहुल गांधी असो, सोनियाजी गांधी असो आणि काँग्रेसचे काही लीडर असो यांच्या मागे जे घाबरून 2024ची काहीतरी त्यांच्या मनात भीती आहे आणि याला घाबरून जे मोदी सरकारने ईडीची चौकशी जी ही ईडी यांची नौकर बनून आणि यांची सरकारी संस्था नसून यांच्या घरातली यांची नौकर असून यांची दडपशाहीच्या हुकुमशाहीच्या खाली हे जे राहुल गांधी आणि सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांना जो त्रास देत आहे गेल्या 3 दिवसापासून राहुलजी गांधी यांना तिथे बोलवून जाणबुजून त्रास देण्याचा प्रकार हा मोदी सरकार आणि या ईडीच्या मार्फत करत आहे। अशा या ईडीचा आणि या मोदीचा आज आम्ही राहुल गांधीजी यांच्या सपोर्टमध्ये उभं राहून युवक काँग्रेस त्यांचा पूर्ण निषेध। आज के लिए बस इतना ही। आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज।